नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज काय भाजी करू या सिरीजमधली चौथी रेसिपी म्हणजे आज आपण कडधान्यांची आमटी तयार करूयात. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. बऱ्याचदा घरामध्ये भाजीला काही नसतं किंवा कडधान्य असतील तर ती भिजवत घालायची राहून जातात. अशा वेळी तुम्ही हे अख्खे मूग आणि चवळी वापरून अगदी झटपट आणि चविष्ट आमटी बनवू शकतात, जी भातासोबत, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खायला खूप छान लागते. चला तर मग जराही वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी या ठिकाणी आपल्याला एका कढईमध्ये अर्धा कप अख्खे हिरवे मूग आणि अर्धा कप छोट्या आकाराची चवळी घ्यायची आहे. हवं तर तुम्हाला लाल चवळी भेटली या ठिकाणी छोट्या आकाराची तर तीही वापरू शकतात. आता लो टू मीडियम फ्लेमवर हलक्याशा सोनेरी रंगावर ही कडधान्य भाजायची आहे. कडधान्य भाजताना घाई करू नका, थोडीही जळू देऊ नका, नाही तर मग भाजीची चव बदलते. फक्त हलकेसे सोनेरी रंगावर ही भाजायची आहे. खमंग कडधान्य भाजली गेली की ताटात काढून गार करायची. या ठिकाणी मी चवळी आणि अख्खे हिरवे मूग एकत्र केले आहे. हवं तर तुम्ही फक्त चवळी वापरू शकतात किंवा नुसते अख्खे हिरवे मूग वापरले तरीही चालेल. आता त्याच कढईमध्ये आपल्याला पाव कप किसून घेतलेलं सुकं खोबरं आणि 1 चमचा जिरं घ्यायचं आहे. ब्राऊन रंगावर आपल्याला हे खोबरं खमंग असं भाजून घ्यायचं आहे. तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करू शकतात. खोबरं छान सोनेरी रंगावर भाजलं गेलं की ताटात काढून गार करायचं. आता एकीकडे आपली ही जी कडधान्य भाजलेली आहे ना, ती पूर्णपणे गार झाली आहे. आता कुकरमध्ये आपल्याला ही घ्यायची आहे. हवं तर तुम्ही एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये ही शिजवली तरीही चालेल. स्वच्छ 3 पाण्याने मी या ठिकाणी ही कडधान्य धुवून घेतली आहे. आता यामध्ये पुरेसं पाणी टाकायचं. साधारण 1 पेरं इतकं वरतीपर्यंत पाणी ठेवायचं कडधान्याच्या आणि मग आहे ना गॅसवर ठेवून याला एक हाय फ्लेमवर उकळी आणायची. कडधान्यांना उकळी आली की कुकरचं झाकण लावून शिट्टी लावायची आहे आणि मीडियम फ्लेमवर याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे, म्हणजे मऊसूत आपले ही धान्य शिजतात. आता जे खोबरं आपण भाजून घेतलं आहे त्याची पूड तयार करून घेऊयात. अशा प्रकारे ना या आमटीमध्ये ही खोबऱ्याची पूड टाकल्यामुळे भाजी खूप खमंग लागते. या ठिकाणी मी हिरवे मूग, चवळी वापरली. हवं तर तुम्ही या ठिकाणी अख्खा मसूरसुद्धा वापरू शकतात, त्याचीसुद्धा आमटी खूप छान लागते. आपली खोबऱ्याची पूड रेडी झाली आहे. एकीकडे कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या होत्या आणि पूर्णपणे वाफ निघाली आहे कुकरची. आता आपण ही कडधान्य मस्त मऊसूत शिजली आहे, थोडीशी घोटून घेऊयात म्हणजे भाजीला घट्टपणा येतो. त्यानंतर आपल्याला यामध्ये 2 कप इतकं साधारण पाणी टाकायचं आहे. तर मी या ठिकाणी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा थोडंसं घोटून घेऊयात. याआधीसुद्धा मी 3 प्रकार आमटीचे दाखवले आहे. रोजच्या पडणाऱ्या प्रश्नांवर अतिशय उत्तम पर्याय आहे, तर नक्की पूनम बेसिक रेसिपीवर जाऊन तुम्ही बघा. आता कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करायचं. यामध्ये पाव चमचा मोहरी, 5-6 लसणीच्या पाकळ्या ठेचून टाकायच्या आहे आणि पाव चमचा हिंग घालायचा आहे. लसूण मात्र चांगला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे. यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आणि शिजवून घेतलेलं कडधान्य टाकायचं आहे. एकदम टाकू नका, नाहीतर हातावर येण्याची शक्यता असते. हळूहळू करून हे कडधान्य टाकायचं. कुकरमध्ये थोडं पाणी टाकून तेही मी यामध्ये ॲड केलेलं आहे. वरून मी पुन्हा 2 कप इतकं गरम पाणी ॲड केलं आहे. तर साधारण एकूण म्हणाल तर 4 कप पाणी मी या ठिकाणी वापरलेलं आहे. हाय फ्लेमवर आधी हिला एक उकळी आणून घ्यायची आहे आणि मग यामध्ये आता आपण 3 आमसुलाचे तुकडे टाकायचे आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आवडीनुसार गूळ टाकायचा आहे. गूळ आवडत नसेल तर स्किप करा. भाजून घेतलेलं खोबरं आणि जिऱ्याची पूड टाकायची. सगळं टाकून घ्यायचं आहे. एवढ्या भाजीला हे पुरेसं होतं. त्याचबरोबर अर्धा चमचा लाल तिखट टाकलं आहे आणि 1 चमचा गोडा मसाला म्हणजेच काळा तिखट मी यामध्ये टाकलेलं आहे. तिखटाचं प्रमाणसुद्धा थोडंफार तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करा. आता 5-7 मिनिटासाठी मंद आचेवर ही आमटी उकळून घ्यायची आहे. आमटी पातळ झाली असेल तर एका वाटीमध्ये अर्धा कप पाणी घ्यायचं रूम टेम्परेचरचं. त्यामध्ये 1 मोठा चमचा इतकं बेसन पीठ टाकायचं आणि त्याच्या गिठोळ्या मोडून ती स्लरी या आमटीमध्ये टाकायची आणि पुन्हा 2-4 मिनिटासाठी आमटी चांगली उकळवायची, म्हणजे आमटीला छान घट्टपणा येतो. आता आमटी चांगली उकळली की यामध्ये आपल्याला पाव कप ओल्या नारळाचा चव आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. पुन्हा आपल्याला अर्धवट झाकण ठेवून ही आमटी 3-4 मिनिटासाठी एकदा उकळवून घ्यायची आहे. तर इथे अशी मस्त चविष्ट अशी आपली कडधान्यांची आमटी रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता, जी मी भातासोबत आणि चपातीसोबत सर्व केलेली आहे. जर तुम्हाला माझी ही आमटीची रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा तुम्ही शेअर करू शकतात. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद.